सांगता आलं की अजितदादा नेहमीच केंद्राशी बोलून तोडगा काढायचे, या सगळ्या संदर्भात अजितदादांची कमतरता भासते। महाराष्ट्र राज्याचे लोकनेते आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आमच्यासारखे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी काम करत असताना जेव्हा जेव्हा नाशिक जिल्ह्यामधील कुठलाही प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होत असेल त्यावेळेला सुरुवातीच्या काळात पवार साहेबांना आम्ही सांगायचो। त्यानंतर अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना कोणताही प्रश्न त्या ठिकाणी आला असेल, मग द्राक्षाचा आला असेल, टमाट्याचा आला असेल, कांद्याचा आला असेल, त्यासाठी दादांकडे जायचं हक्कानी आणि सर्व मंत्री असतील, आमदार असतील, दादांच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधानांपर्यंत आम्ही सर्व निवेदनं त्या ठिकाणी दिलेत। निश्चित नाशिक जिल्ह्यात कांद्याचा प्रश्न हा खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी निघालेला आहे का महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्हा हा कांदा उत्पादकांचा जिल्हा त्या ठिकाणी आहे। जे बाजारभाव बघितल्यानंतर आज 300-400 पासून तर 700-800 पर्यंत 3 नंबरचा माल विकला जातो, 2 नंबरचा माल 1000-1100 पासून तर 1600 रुपयापर्यंत त्या ठिकाणी विकतो आणि 1 नंबरचा माल 1600 पासून 2100 रुपयापर्यंत त्या ठिकाणी विकला जातो। नाफेडला सातत्याने त्या ठिकाणी आम्ही पाठपुरावा करत असताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी सांगितलं, मुख्यमंत्र्यांनी मिटिंग पण त्या ठिकाणी घेतली। जर आपल्याला 1 नंबरचा माल घ्यायचा असेल तर साधारणतः 2000 ते 2500 रुपयांनीच त्या ठिकाणी खरेदी केला पाहिजे, त्याच वेळेस शेतकऱ्यांमधली अस्वस्थता त्या ठिकाणी दूर होईल। परंतु तुम्ही 1235 रुपयाचा भाव दिलेला आहे, अतिशय तुटपुंचा आहेत आणि खराब माल त्या ठिकाणी घेऊन त्या ठिकाणी आणखी जर राज्यामध्ये देशामध्ये पाठवलं तर या शेतकऱ्याचं नावसुद्धा त्या ठिकाणी खराब होईल। त्यामुळं चांगल्या प्रतीचा जसे द्राक्ष एक्सपोर्ट त्या ठिकाणी होतात त्याच नाफेड असेल, NCCF असेल, चांगला कांदा त्या ठिकाणी खरेदी करतं आणि चांगल्या कांद्याचे रेट अतिशय कमी आहेत। राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पण त्या ठिकाणी सांगितलं, आपल्याला जर शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने दिलासा द्यायचा असेल तर नाफेडच्या भावामध्ये त्या ठिकाणी बदल केला पाहिजे। जे नाफेड खरेदी करणार आहे ते मार्केटमधूनच त्या ठिकाणी खरेदी केलं तरच शेतकऱ्यांना दिलासा त्या ठिकाणी मिळेल। त्या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतो। अनेक दिवसांची ही मागणी होती। आता 2 दिवसापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी पण अशा सूचना केल्यात की नाफेडने बाजार समितीमधनंच तिथे फलक लावावे, तिथनंच कांदा खरेदी करा, तसं होत नाहीये आणि आता दुसरीकडे व्यापाऱ्यांनी बंद पुकारलेला आहे। नाही, व्यापारी कधीच बंद पुकारणार नाहीत। खऱ्या अर्थाने तर शेतकऱ्यांचा माल घेण्याचं काम व्यापारी बांधवच त्या ठिकाणी करतात। आज 95% खरेदी असेल, 97% खरेदी असेल, व्यापारी त्या ठिकाणी घेतात। व्यापारी नसेल, आडते नसेल तर कांदा विकलाच जाणार नाही। परंतु आपल्याला कांद्यामध्ये स्थिरता निर्माण व्हावी त्यासाठी राज्य सरकार असेल, केंद्र सरकारच्या माध्यमातून नाफेड असेल, NCCFच्या माध्यमातून खरेदी व्हावी आणि सातत्याने आम्ही कलेक्टरला सांगतो किंवा देशाचे पंतप्रधान असतील, राज्याचे मुख्यमंत्री असतील, पणन मंत्री असतील, कृषी मंत्री असतील, सर्वांना विनंती केली, जर आपण शेतकऱ्यांचं सरकार त्या ठिकाणी म्हणतो, महायुती सरकारमध्ये काम करत असताना शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून काही निर्णय होणं हेच अपेक्षित असतं। त्यासाठी निश्चितच कांद्याची खरेदी ही मार्केटमध्येच झाली पाहिजे। जर मार्केटमध्ये झाली तर स्पर्धा त्या ठिकाणी वाढणार आहे। ज्यावेळेस नाफेडचे भाव असतील त्याच्या पुढं पण 5-10 रुपये व्यापारी त्या ठिकाणी देऊ शकतो आणि त्याचा फायदा सर्वात जास्त शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी होईल। आता डिझेल मिळत नाही आहे, व्यापाऱ्यांची ओरड आहे, डिझेल मिळत नाही आहे, त्यामुळे लासलगाव बाजार समितीसह इतर बाजार समित्यांमधल्या व्यापाऱ्यांनी सोमवारपासून बेमुदत बंदची हाक दिली, लिलावात सहभागी होणार नाही असं म्हणतायत। आपण काय आता पुढची ॲक्शन घेणार आहात? डिझेलच्या संदर्भात तुटवडा त्या ठिकाणी होतो आहेत, ही वस्तुस्थिती आहेत। कारण केंद्रामधून जो स्टॉक त्या ठिकाणी येतो, आता आपले पण पेट्रोल पंप आहेत, आपल्याला पण जो स्टॉक आहे त्यापेक्षा कमी स्टॉक त्या ठिकाणी यायला लागला, परंतु अजून तशी काही परिस्थिती नाही। पण शेतीमालासाठी डिझेल असेल, पेट्रोल असेल त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचं काम केंद्र सरकारचं त्या ठिकाणी आहे। परंतु कुठेतरी बाजार बंद ठेवून आणखी शेतकऱ्यांना वेठीस धरणं ते काही योग्य ठरणार नाही। त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळणं त्या व्यापाऱ्यांना परवडणारं नाही किंवा सरकारच्या माध्यमातून जे काही शेतकऱ्यांना लागणार असेल, जसे खते असतील, बियाणे असतील, कीटकनाशके असतील, डिझेल असेल, ते उपलब्ध करून देण्याचं काम निश्चित सरकारचं त्या ठिकाणी आहे। आणि आम्ही आमच्याही भावना त्याच आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं की आपल्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये हा नाशिक जिल्हा असेल यामध्ये खूप कांदा उत्पादक शेतकरी आहेत, आता द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे त्या ठिकाणी काम त्या ठिकाणी चालू आहेत। त्यासाठी डिझेल मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून द्यावं ही सुद्धा आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी विनंती करतो। आज बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आले, कसा प्रतिसाद आहे? मागच्या वर्षी पण आपण या ठिकाणी शर्यती त्या ठिकाणी ठेवल्या। गणेशच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 22 मेला त्याचा वाढदिवस आहे, 22 जुलैला अजितदादांचा वाढदिवस त्या ठिकाणी राहतो। 2च महिन्याचं त्या ठिकाणी अंतर आहेत आणि निश्चित मागच्या वेळेस इतका प्रचंड पाऊस असताना सुद्धा या राज्यातून आणि परराज्यातून सुद्धा शेतकरी या ठिकाणी बैलगाड्या पाहण्यासाठी आलेले आणि हिंद केसरी मैदानामध्ये आपण पर्व 2 या ठिकाणी सुरू केलेले का आपण फक्त क्रिकेटच्या मॅचेसच त्या ठिकाणी शहरामध्ये बघितल्या जात्या, पण ग्रामीण भागामध्ये हा सुद्धा नाद करायचा नाही। अशा पद्धतीने शेतकरी बांधवांनी एक चांगलं पर्व बघितलं की आपल्याकडं तर नाशिक जिल्ह्यामध्ये घोडा आणि बैल
त्याची स्पर्धा या ठिकाणी होत होती. पण मागच्या वेळेपासून आपण बैलगाड्यांची स्पर्धा या ठिकाणी सुरू करत असताना पूर्ण जेवढ्या संघटना आहेत त्या संघटना एकत्र केल्या आणि या संघटनेच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारच्या स्पर्धाचं नियोजन करण्याचं काम मी असेल, माझे सर्व सहकारी कार्यकर्ते असतील, सर्वांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न करतो की जेणेकरून कोणालाही दुखापत होणार नाही आणि कोणाला त्रास होणार नाही. अशाच पद्धतीने उत्तर महाराष्ट्रामध्ये हे पहिलं मैदान आपण त्या ठिकाणी पर्व 2 म्हणून सुरू केलेलं आहे. माझ्यामध्ये कदाचित महाराष्ट्रामधलं सर्वात मोठं मैदान हे भविष्य काळामध्ये त्या ठिकाणी होऊ शकेल हा आत्मविश्वास माझ्यासारख्याला त्या ठिकाणी आहे. नाही, काम करत असताना आपण सुरुवातीपासूनच म्हणजे माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हापासूनच त्या ठिकाणी सुरुवात करावी लागते. राजकारण करायचं असेल तर पहिले समाजकारण त्या ठिकाणी करावं लागतं आणि समाजकारणातूनच राजकारण त्या ठिकाणी करता येतं. हे जे या ठिकाणी बैलगाडा शर्यतीमध्ये आलेल्या हजारो शेतकरी असतील, चालक मालक असतील, ते सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने राजकारण त्या ठिकाणी करू शकतात. कारण शेवटी स्पर्धेमध्ये जो निवडून येईल, जो पळेल, जो पहिला येईल तोच त्या ठिकाणी बादशाह होत असतो. त्या दृष्टिकोनातून निश्चित एक चांगले प्रथा आम्ही या ठिकाणी या बनकर परिवाराने मागच्या वर्षीपासून त्या ठिकाणी सुरू केली. राज्यसभेची जागा निवडणूक जाहीर झाली आहे. मुंबईत घडामोडी घडतात त्यामुळे जय पवारांचा आजचा दौरा रद्द झाला असं कळतं. जय पवारांचा दौरा कुठे रद्द झालेला नाहीत. ते हेलिकॉप्टरने सकाळी येणार होते, परंतु वातावरण त्या ठिकाणी खराब असल्यामुळे 8:30लाच निघणार होते. 12 वाजेपर्यंत वाट बघितली. ते विमानाने ओझरला त्या ठिकाणी येणार आहेत. या ठिकाणी या मैदानावर निश्चित जय पवार त्या ठिकाणी येणार. दौरा कॅन्सल होण्याचं काही कारण नाही. आणि जो प्रश्न राहिला कोणाला उमेदवारी द्यायची, निश्चित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी एकत्र बसून आम्ही अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना नंतर सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी काम करू एकत्र. त्या ठिकाणी मग तटकरे साहेब असतील, प्रफुल्ल पटेल साहेब असतील, सुनेत्रा वहिनी असतील, भुजबळ साहेब असतील, सर्व मंत्री महोदय असतील, आमदार असतील, एकत्र बसून आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेऊ. त्यामुळे कोणतीही शंका घेण्याचं काही कारण नाही. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.